घे बाबा काय झालं मोठे खायला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. विजेच्या धक्क्याने माय लेकरांचा मृत्यू. घराच्या टेरेसवर वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेलेल्या माय लेकरांचा विजेचा जबरदस्त शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी दिनांक 11 जून रोजी दुपारी 2:30च्या सुमारास चाकण औद्योगिक क्षेत्रात खराबवाडी तालुका खेड येथे ही घटना घडली. आई पल्लवी गिरीश जाजीव वय 35 वर्ष व मुलगा समर्थ गिरीश जाजीव वय 15 दोघेही सध्या राहणार खराबवाडी तालुका खेड, मूळ राहणार पांगरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर अशी या घटनेत मृत्यू झालेल्या माय लेकराची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत महाळुंगे MIDC पोलिसात मृत्यूची नोंद व चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन कार्यवाही सुरू होती. याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार पल्लवी जाजीव या आपल्या घराच्या छतावर वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या मागे त्यांचा मुलगा समर्थ देखील गेला. घराच्या टेरेसवर असलेल्या वीज वाहक तारेतून विजेचा प्रवाह लोखंडी पत्रात उतरला होता. वीज प्रवाह उतरलेल्या या भागात मुलगा समर्थला विजेचा जबरदस्त शॉक लागला. याच ठिकाणी असलेली त्याची आई पल्लवी मुलाला वाचवण्यासाठी गेल्या असता त्यांना देखील विजेचा जबरदस्त धक्का बसला. दोन्ही माय लेकरांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. जाजीव हे कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून नोकरीनिमित्त खराबवाडी येथे आले होते. 6 महिन्यापूर्वी त्यांनी स्वतःचे घर बांधले होते. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान लाईटच्या पोलवरून आलेली सर्व्हिस वायर ही जिन्याच्या छताच्या लोखंडी पाईपला लोखंडी तारेच्या सहाय्याने बांधल्यामुळे वाऱ्याने घासून घासून वायरमधून करंट उतरल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वॅगनर गाडी नावावर करून दे असे म्हटल्याचा राग आल्याने दोघांनी तरुणाला बोलावून घेत पिस्तूलसारख्या हत्यार दाखवून मारहाण केली. तसेच पोलीस स्टेशनला गेला तर गोळ्या घालण्याची धमकी दिली. हा प्रकार आळंद येथील वडगाव रोडवर घडलाय. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. आशिष साहेबराव जाधव वय 23 राहणार चिंबळी तालुका खेड, मूळ राहणार भोगेवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सूरज हनुमंत गवळी राहणार निगडी, ओमकार शशिकांत ढावरे राहणार यमुनानगर निगडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून सूरज गवळी याला अटक केली आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत. चाकण आळंदी रोडवरील शिवसाई लॉज लगत असलेल्या रोडवर एक महिला रस्त्यात थांबून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पाहून अश्लील हावभाव करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक महिला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अश्लील हावभाव करून वेश्या व्यवसायासाठी खुणावीत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला ताब्यात घेतले. सार्वजनिक शिष्टाचाराच्या सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मागील काही दिवसात या भागात मोठ्या प्रमाणावर अश्लील प्रकार सुरू होते. आता या कारवाईने त्यावर काही लगाम लागणार का हे पाहावे लागणार आहे. अखेर आई व पिल्लांची झाली भेट. ठाकूरपिंपरी येथील शरद महादेव हुंडारे यांच्या शेतात सोमवारी 10 जून रोजी बिबट जातीचे पिल्लू आढळले. वन विभागाला याबाबतची माहिती देण्यात आली. वन विभाग आणि चाकण रेस्क्यू टीम यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक साधारण 30 ते 35 दिवसाचे पिल्लू आढळले. सर्व पाहणी केली असता त्या पिल्लाचे आईसोबत पुनर्वसन करण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने पूर्वतयारी करून ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले आणि अखेर आज मंगळवारी 11 जून रोजी सकाळी 6:30 वाजता मादी बिबट्याने आपली पिल्ले शोधून त्यांना येथून सुखरूप नेली. काल चाकण रेंजमधील ठाकूरपिंपरी या गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक बिबट्याचं पिल्लू लहान, जे 20 ते 25 दिवसाचं साधारणतः त्याचं वय असेल, तर ते आढळून आलं. त्यांना त्या शेतीचं काम करत असेल त्यांना ते आढळून आलं. तर त्यावर त्यांनी लगेच आम्हाला वन विभागाला आणि चाकण परिसरातल्या रेस्क्यू मेंबर्सला त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्या पिल्लाच्या बाबतीतली माहिती आम्हाला दिली. त्यावर आमचा स्टाफ आणि रेस्क्यू सेंटरचे रेस्क्यूचे लोक हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता ते एक पिल्लू त्यांना आढळून आलं. त्या पिल्लूचं वय कमी असल्यामुळे त्या पिल्लाला आम्ही पुन्हा त्याच्या आईच्या ताब्यात देण्याविषयीचा निर्णय झाला आणि संध्याकाळी पुन्हा आम्ही त्याला त्या ठिकाणी ठेवल्यानंतर आम्ही त्या परिसरात 2-3 टॅप कॅमेरे पण लावले आणि पूर्ण आमची गस्त त्या ठिकाणी आमचा स्टाफ रेस्क्यू मेंबर्स सगळ्यांनी तिथूनच जवळच्या ठिकाणी आमच्या सर्वांनी गस्तीला तिथे थांबले आणि आज सकाळी पुन्हा एकदा आमच्या स्टाफने त्या परिसराची पाहणी केली असता ती मादी त्या पिल्लाला सुखरूपपणे तिच्या ताब्यात ती घेऊन गेली. मी
परिसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना एकच विनंती आणि आवाहन करू इच्छितो की कोणी कृपा करून घाबरून जाऊ नये. कोणाला अशी वन्य प्राण्यांचं कुठलंही पिल्लू किंवा बिबट्याचं पिल्लू किंवा बिबट्या आढळून आला तर ताबडतोब वन विभागाशी किंवा चाकण परिसरातल्या रेस्क्यू मेंबर्सशी संपर्क करून ताबडतोब आम्हाला संपर्क करा. आम्ही तात्काळ घटनास्थळी येऊन आपणास योग्य ती मदत करू. आपण कृपा करून कुठल्याही प्रकारचं घाबरून जाऊ नका आणि वन विभागाला सहकार्य करा. धन्यवाद. 20,000ची लाच घेताना तलाठी जाळ्यात. वासुली तलाठी कार्यालयात कारवाई. ऑनलाईन 7/12 उतार्यावर नाव दिसण्यासाठी 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना खेड तालुक्यातील वासूर येथील तलाट्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दिनांक 10 जून रोजी रंगेहात पकडले आहे. घटनेमुळे खेड तालुक्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. सतीश संपतराव पवार वय 52 पद तलाठी वर्ग 3 सजा वासुली तालुका खेड जिल्हा पुणे असे रंगेहात पकडण्यात आलेल्या तलाट्याचे नाव आहे. या प्रकरणी एका 29 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे वडिलोपार्जित शेतजमिनीचा ऑनलाईन 7/12 उतार्यावर त्याचे नाव दिसत नव्हते. त्यामुळे त्यांचे ऑनलाईन नाव दिसण्यासाठी वासुली तालुका खेड तलाठी कार्यालयातील तलाठी लोकसेवक सतीश पवार यांची भेट घेतली होती. तेव्हा लोकसेवक सतीश पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे 30,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. दरम्यान सदर तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक सतीश पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे वडिलोपार्जित शेतजमिनीचा ऑनलाईन 7/12 उतार्यावर त्यांचे नाव दिसण्यासाठी 30,000 रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 20,000 रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वासुली तलाठी कार्यालयात सापळा रचला. तेव्हा आरोपी लोकसेवक सतीश पवार यांना तक्रारदार यांच्याकडून 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. तलाठी पवार यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहे. दरम्यान संबंधित तलाठी सतीश पवार यांच्याकडून नागरिकांची मोठी पिळवणूक सुरू होती. विविध बेकायदा प्लॉटिंगच्या नोंदी मोठ्या रकमा घेऊन लावण्यात येत होत्या. सामान्य नागरिकांकडून देखील मोठ्या पैशांची अपेक्षा ठेवली जात असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. पती कामाला गेल्यानंतर विवाहितेचा मृतदेह घरात आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चाकणजवळील मेदनकरवाडी तालुका खेड या ठिकाणी मंगळवारी दिनांक 11 जून रोजी सकाळी 10:30 वाजता हा प्रकार घडला आहे. रेणुकुमारी राजाराम गोंड वय वर्ष 25 सध्या राहणार सिद्धिविनायक नगर मेदनकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे मूळ राहणार जारीगावा तालुका जिल्हा बक्सार असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावरील शिरोली गावाच्या वैद वस्ती विकासनगर आणि वडार वस्ती या भागात गेल्या 8 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. या परिसरातील महिलांनी संतप्त भावना व्यक्त करत चक्क ग्रामपंचायतीला टाळे ठोकत आंदोलन केले. अर्ज गहाळ. थेट मुख्यमंत्र्यांना तक्रार. खेड तहसील कार्यालयात दिलेला अर्ज गहाळ झाल्याने एका नागरिकाने चक्क मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना खेड तहसील कार्यालय चोर बाजार घोषित करावा अशा आशयाचे मेल केले आहे. अर्ज गहाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली आहे. मारुती बोरकर राहणार सायगाव असे मेल करणाऱ्या नागरिकाचे नाव आहे. सायगाव भरधाव हायवाची धडक 1 ठार 1 गंभीर. भरधाव हायवा गाडीने दुचाकीस ठोस दिल्याने झालेल्या अपघातात 1 जण ठार तर 1 गंभीर जखमी झाला आहे. सदरचा अपघात सायगाव तालुका खेड गावच्या हद्दीत घडलाय. राजेंद्र किसन रोमाडे वय 50 वर्षे राहणार सायगाव तालुका खेड हे या अपघातात ठार झाले असून विशाल बाबाजी जाधव वय 26 वर्षे राहणार सायगाव हे गंभीर जखमी झाले आहेत. प्रवीण विजय बोरकर राहणार सायगाव याच्यावर या प्रकरणी खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. किवळे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी जयाताई संतोष कड. किवळे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी जयाताई संतोष कड बिनविरोध निवड झाली आहे. तत्कालीन सरपंच स्वाती बाळासाहेब कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. निवडीनंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. चाकण MIDC आणि मुंबई ते मराठवाड्याची सर्वाधिक अवजड वाहतूक होत असलेल्या चाकण ते शिक्रापूर दरम्यान शेलपिंपळगाव तालुका खेड येथील 50 वर्षांहून अधिक काळातील जुना पूल धोकादायक झालेला आहे. याच पुलाच्या दोन्ही टोकांना धोकेदायक वळणे सुद्धा आहेत. या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असते. त्यामुळे येथील प्रवास अपघातांना निमंत्रण ठरत आहे.
चाकण ते शिक्रापूर दरम्यानच्या 28 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम मागील अनेक वर्ष पोकळ घोषणांच्या पुढे गेलेले नाही। त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी अपघात होत आहेत। शेलपिंपळगाव येथील पुलाची संरक्षक रेलिंग देखील धोकादायक झाल्याचे स्थानिक नागरिक आणि प्रवासी आणि वाहन चालक सांगत आहेत। प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावर कडाचीवाडी, रासे, भोसे या हद्दीत अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातोय। त्यामुळे या मार्गाने लोकवस्तीच्या भागातून जाताना मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत प्लॉटिंग झालेले आहेत। या ठिकाणी बारेमाप लोकवस्ती वाढली आहे। त्यामुळे कचरा आणि सांडपाणी अशा समस्या उभ्या राहिल्या आहेत। राजगुरुनगर शहरातील मुख्य रस्ता असणाऱ्या वाडा रस्त्यावर धनश्री चौक ते पंचायत समितीपर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। दिवाळीपासून 29 मे पर्यंत या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळेझाक करून नागरिकांना आणि वाहन चालकांना वेठीस धरले आहे। पैसे कसे खड्ड्यामध्ये जिरवायचे हे माहिती असणाऱ्या अधिकाऱ्यांनी 29 मे पासून खड्डे बुजवण्याचे काम केलंय। अवघ्या 2-4 मान्सूनपूर्व पावसाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले। या कामासाठी किती खर्च झाला हे गुलदस्त्यात असले तरी नागरिकांनी बांधकाम विभागाचा पोलखोल करण्याचा चंग बांधला आहे। केवळ राजकारणी मंडळींच्या तालावर नाचणारे आणि राजकारणी सांगतील त्यांना त्रस्त करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी खेड तालुक्यातून आता हटवण्याची मागणी होत आहे। पूर्वमोसमी पाऊस पडल्यानंतर खेकडे मोठ्या प्रमाणावर बाजारात येऊ लागले आहेत। चाकणमधील मासे बाजारात मोठ्या आकाराचे खेकडे विक्रीसाठी येत आहेत। पावसाळ्यात खेकड्याचा रसरशीत रस्सा खाण्यासाठी खवय्ये मोठ्या प्रमाणावर खेकडे खरेदी करत असल्याचं चित्र चाकणमध्ये सध्या पाहावयास मिळतंय। खेकड्याचे कालवण, नांग्याचा रस्सा, झणझणीत रस्सा याची आवड असणारे आवर्जून खेकडे खरेदीसाठी गर्दी करत आहेत। काय नाही झालं तुम्ही तुम्हाला अर्धा किलो घ्यायचे, पावशेर घ्यायचे, तुम्ही माझा विचार संपूर्ण चांगला नाही ना। हे बाबा मोठे खायला खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात घोटवडी गावाच्या आढळवाडी वस्तीकडे जाणारा सिमेंटचा रस्ता एका व्यक्तीने वैयक्तिक कारणावरून अडवून धरल्यानं आढळ वस्तीवरील गावकऱ्यांना गेल्या आठवड्यापासून वेठीस धरण्यात आले आहे। प्रशासन याबाबतच्या तक्रारी स्थानिकांनी करून देखील काहीही कारवाई करत नाही। सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी औदकाठी बैलगाडीतून ये-जा करण्यास अडचण झाली आहे। याबाबत ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन रस्ता खुला करण्याची मागणी करून देखील प्रशासकीय पातळीवरून कोणतीही हालचाल झाली नाही। याबाबत अधिक माहिती घेतली असता शेजारच्या कुटुंबाने घरासमोर शौचालय बांधल्यानं हे शौचालय माझ्या घरासमोर बांधले याचा राग मनात धरून हे शौचालय पाडण्याची मागणी ग्रामपंचायतकडे केली आहे। मात्र संबंधित घरमालकाने स्वतःच्या जागेत शौचालय बांधल्यामुळे ग्रामपंचायतीने या मागणीची दखल घेतली नसल्यानं संबंधित व्यक्तीने चक्क एका वस्तीकडे जाणारा रस्ता अडवून ग्रामपंचायतला वेठीस धरले आहे। हतबल झालेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन रस्ता खुला करण्याची मागणी केली आहे। बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो। बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्र हे नाते पूर्वापार चालत आलेले आहे। शेतकऱ्याच्या दावणीला असलेल्या या शर्यतीच्या बैलांची मोठी काळजी घेतली जाते। लाखो रुपयांच्या या पशुधनाला चांगला खुराक आणि अत्याधुनिक गोठे बांधले जात असल्याचं चित्र सध्या खेड तालुक्यात ठिकठिकाणी पाहावयास मिळतंय। माझं नाव साहिल पांडुरंग कुराडे, रसिक हॉटेलच्या नावाने आमचा गाडा पोहतो सध्या। आता 10 बैल आहे सध्या आमच्याकडे, एक गोड आहे त्याच्यात। त्याच्यावर आमची 2 माणसं असतात। सकाळी 7 वाजता त्यांना पाणी पाजून रतीप असतो, सकाळी रतीप झाल्यानंतर मग बाहेर बांधायची, नाही तर पाऊस नसला तर बाहेर बांधतो आम्ही त्यांना आणि हे करतो। मग काय एकदा खायला टाकलं मग निवांत बसून द्यायची। 12 वाजता परत पाणी पाजायचं, थोडा कडबा कापून मका कापून टाकायची थोडी थोडी, त्या हिशोबाने आमचा दिवस जातो। कडूस गावाच्या माजी ग्रामपंचायत सदस्या व विकास सोसायटी व्हाईस चेअरमन मीनाताई बाजीराव नेहरे यांचे आज दीर्घशा आजाराने निधन झाले। त्यांच्या मागे त्यांचा मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।